की बाबा तुमचा अनपडपणा हा माळा रानामध्ये दाखवा, इथं तुम्ही कोणालाही टॉर्चर करू नका. संभाजीराव पोले यांनी, ते जे सरपंच आहेत, त्यांनी स्वतः मला जीवे मारण्याची धमकी, पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न केला, मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तोच बाबा पोले राईट हँड आहे रत्नाकररावजी गुट्टे साहेबांचा. सगळा कारभार तोच बघतो, जे बोगस कारभार असते टक्केवारी तेच बघते. त्यांच्यामुळं इथं कोणताही गुत्तेदार, कोणताही कॉन्ट्रॅक्टर काम घ्यायला तयार नाही. कारण काय असेल? का काम? जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. मी एकंदरीत छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करणारा एक मावळा आहे त्यांचा. माझं ज्यावेळेस इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालं मुंबईमध्ये, त्यावेळेस मला खऱ्या अर्थानं आधुनिक महाराष्ट्रातील हे माझे महापुरुष मला कळायला लागले आणि त्या महापुरुषांचा मी अभ्यास केला आणि नक्कीच क्रांतीची सुरुवात झाली माझ्या मनामध्ये तेव्हापासूनच. आणि ज्यावेळेस मी माझं इंजिनिअरिंग झालं, मी MPC UPSCचा अभ्यास केला आणि गंगाखेडमध्ये स्थानिक लेवलला ज्यावेळेस मी सोशल मीडियावर भ्रष्टाचार मुक्तीचं एकंदरीतच काम करतोय, त्याच सोबत मी धनगर समाजासाठी काम करतोय, बहुजनांसाठी लढतोय, हिंदू धर्मासाठी करत असतो आणि भ्रष्टाचार मुक्तीची जी मोहीम हातामध्ये घेतली आहे, ह्या सगळ्या कामांपैकी भ्रष्टाचार मुक्तीचं जे काम आहे माझं, ते गंगाखेड लेवलला गावामध्ये असतील, अकोले गावामध्ये असतील किंवा गंगाखेड तालुक्या विधानसभेमध्ये असतील, जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांना माझं ते मुख्यतः काम खटकते. आणि ते काम खटकत असताना ते वेळोवेळी माझ्यावर षडयंत्र करून माझा आवाज दाबण्याचा किंवा मला कुठेतरी घायल करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 7-8 महिन्याखाली एक असा प्रकार घडला होता की आपल्या इथे कापसे गार्डन आहे, त्या ठिकाणी मूलभूत अधिकारांची माहिती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश तिथे आले होते आणि त्या न्यायाधीशांच्या कार्यक्रमामध्ये मी फक्त सामील झालो आणि तिथं व्हिडिओ काढत होतो, फोटो काढत होतो. ह्याच कारणावरून आपल्या गंगाखेड पोलीस स्टेशनचे PI डोंगरे साहेब आहेत, त्यांनी मला तिथून लाथाबुक्या मारहाण करत तिथून मला अरेस्ट केलं आणि मला म्हटले की तू आता इथं कशाचे व्हिडिओ काढण्यासाठी आलाय, तुझ्या व्हिडिओमुळे अगोदरच या गंगाखेडला आधी त्रास होतोय, तू रोडचे व्हिडिओ टाकतोय, नाल्याचे व्हिडिओ टाकतोय, तुझ्यामुळे एकही गुत्तेदार इथं काम करत नाहीये. मी स्पष्ट महाराष्ट्राला सांगू इच्छितोय, मी कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही नेत्याला बांधील नाहीये. उद्या याच आमदारांच्या जागेवर जर दुसरा कुठला आमदार निवडून आला आणि तो जर बोगस काम करत असेल तर त्याही आमदारांना माझा असाच प्रश्न असेल. म्हणून मला कुठल्याही पक्षाची किंवा नेत्याची बांधील करू नका. पण माझं जे काम आहे हे निकळ आहे, गंगाखेडमधली जनता, महाराष्ट्रामधली जनता जाणते. तुम्हाला काय वाटते PI जेव्हा म्हटला तुमच्यामुळं, तुम्ही जे काही रस्त्याचे व्हिडिओ टाकतात, भ्रष्टाचाराच्या विरोधात व्हिडिओ टाकतात, तुमच्यामुळं इथं कोणताही गुत्तेदार, कोणताही कॉन्ट्रॅक्टर काम घ्यायला तयार नाही. कारण काय असेल? का काम घेत नसतं? कारण एकच की मी त्या गुत्तेदारांना असं म्हणत होतो की जर तुम्हाला काम करायचं असेल तर योग्य दर्जाचं करा, नसेल तर काम करू नका. मी त्यांना स्पष्ट सांगत होतो, GR नुसार काम करा, जे मी त्याचा ॲफिडेव्हिट किंवा त्याचा जे काढलेला आहे माहिती, त्या माहितीनुसार काम करा, नसेल तर तुम्ही काम करू नका, असं मी त्यांना स्पष्ट सांगत होतो. म्हणून त्यांना त्रास होत होता की बाबा आपल्याला तर बोगस काम करायचे, मग टक्केवारी कशी खायला भेटणार, आणि म्हणून इथं कामं रखडले होते. आणि खरी गोष्ट आहे, आणि प्रशासनाला कळू लागले की महेश बिडकर ज्यावेळेस कामाची पडताळणी करतोय त्यावेळेस बोगस काम तो होऊ देत नाही. म्हणून स्वतः PI डोंगरे साहेब असं मला म्हटले, त्यांचे शब्द आहेत की तुझ्यामुळे इथे एकही गुत्तेदार काम करत नाहीये. आणि नक्कीच जे राजकीय प्रशासन असतं, राजकीय प्रशासनाच्या दबावाखाली येऊन जर प्रशासकीय अधिकारी काम करत असतील तर कुठल्याही प्रकारची लोकशाही या राज्यामध्ये चालणार नाही. आणि त्याच्यामुळंच प्रशासकीय प्रशासन आणि राजकीय प्रशासन सेपरेट आहे लोकशाहीमध्ये, पण एकमेकांच्या दबावाखाली जरी चालत असतील तर नक्कीच लोकशाहीचा इथं गळा घोटला जाणार आहे. आणि याच अनुषंगाने त्यांनी मला दबाव टाकून माझ्यावर 353चा गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र केलं होतं पोलीस प्रशासनाने, PIनं. पण त्या 353च्या गुन्हा दाखल करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज असेल किंवा जे मला मानणारे आहेत ते माझ्यासाठी उठून पेटून उठले. आणि माझे जे गुरु आहेत गोपीचंद पडळकर साहेब, त्यांनी त्याच्यामध्ये दखल घेतली आणि त्यांनी PI डोंगरे साहेबांना विचारपूस केली की तुम्ही त्याच्यावर कोण्या कारणानुसार 353 दाखल करताय, तुम्हाला तो अधिकार दिला कोण, आणि रोडांची पडताळणी करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला कधीपासून दिला. आणि याच कारणामुळे त्यांनी थोडी माघार घेतली आणि 353चा गुन्हा दाखल करण्यापासून ते प्रभावित झाले. त्यांनी तो माघार घेतला. त्या प्रकरणामधून मी सुखरूप सुटलो बाहेर. पुन्हा मी माझं काम जोमानं सुरू केलं. त्याच्यामध्ये पुन्हा भ्रष्टाचार मुक्तीचं काम या प्रस्थापितांना खटकायला लागलं. गंगाखेडमध्ये मी प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा लढा उभा करत होतो. विस्थापित नवीन युवकांना मी प्रोत्साहित करत होतो, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या, की तुम्ही पुढे या, तुम्ही प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा द्या. आणि हीच लढाई कुठेतरी इथल्या प्रस्थापितांना खटकत होती. म्हणून स्वतः बाबा पोले जे जिल्हा परिषद सदस्य आहेत महातपुरीचे, परभणी जिल्ह्यामधले, स्वतः बाबा पोले, त्याच्यासोबत सुनील तांदळे आणि असे दोघं सहकारी, ह्या 4 जणांनी माझ्यावर हल्ला केला. मग त्यांचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झालेला आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये, अजून तर तुम्ही FIR बघू शकता. त्यांनी माझ्या पाणी प्लांटवर येऊन हल्ला केला, मला मारहाण केली, माझ्या ऑटोची तोडफोड केली. आणि ह्या हल्ल्यामधून देखील मी पुन्हा सुखरूप बाहेर पडलो.
कुठंतरी ह्याच महापुरुषांचा माझ्यावर आशीर्वाद असेल, छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचा, की मी पुन्हा त्याच्यामधून सुखरूप बाहेर पडलो. मग मी कुठंच पैशानं मॅनेज होत नाहीये, हा कुणाच्या सांगण्याने मॅनेज होत नाही, मग ह्याला मॅनेज कसं करायचं म्हणून कुठंतरी याला जातीय तेढ निर्माण करून, माझ्यावर जातीय षडयंत्र करून माझ्यावर हल्ला करण्याच्या षडयंत्रामधून विषय असा झाला की 21 जानेवारी 2026 रोजी मुंबईमध्ये धनगर आरक्षणाच्या एसटी अंमलबजावणीचा एक मोर्चा निघाला होता दीपक बोराडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली. त्या मोर्चामध्ये धनगर बांधव आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये थोडी बाचाबाची होऊ लागली. तर मी माझ्या धनगर बांधवांना एक आव्हान केलं की बाबा तुमचा अनपडपणा हा माळा रानामध्ये दाखवा, इथं तुम्ही कोणालाही टॉर्चर करू नका. कारण माझा धनगर समाज हा माळा रानामध्ये शेती करून मेंढपाळ व्यवसाय करून जगणारा आहे, डोंगरामध्ये राहणारा आहे, म्हणून मी त्यांना तसं आव्हान केलं. पण तो शब्द 21 जानेवारी 2026 आहे, तेव्हापासून तो व्हिडिओ व्हायरल होतोय. 7 ते 8 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला, अखंड महाराष्ट्राने बघितला. आणि कधी एखाद्या वेळेस मला इमर्जन्सी, कधी अचानक मला कोणाचा कॉल बी यायचा माझ्या बौद्ध बांधवांचा की महेशराव तुम्ही असा शब्द बोललेत का. तर मी म्हणायचं नाही बाबा, तो शब्द तसा नाहीये, तुम्ही स्लो मोशन करून बघा, तो शब्द गडबडीत बोलल्याने तुम्हाला ऐकू जात असेल तसा, पण तो तसा शब्द नाहीये. मग ते पुन्हा ते व्हिडिओ बघायचे आणि व्हिडिओ बघून पुन्हा मला कॉल करून म्हणायचे की महेश भाऊ आमचं खरंच कन्फ्युजन झालं, धन्यवाद बरं का तुम्ही कन्फ्युजन दूर केल्याबद्दल. पण इथल्या राजकीय प्रस्थापितांना ती एक संधी मिळाली की महेश बिडगरवर कुठेतरी एक षडयंत्र करण्याची. म्हणजे तुम्ही गेल्या 2 वर्षापासून जे काही बोगस काम होत आहेत, बोगस काम कुठेतरी थांबले पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे. 2 वर्षापासून तुम्ही हे अशी कसून कंबर बांधलेली. हो 100%. रस्त्यावर उतरतात, हो. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमची हो व्हिडिओ पाहिली, हो हो आणि खेड्यामधले देखील व्हिडिओ पाहिले. हो हो हो. आणि ही कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी तुम्ही 2 वर्षापासून कष्ट घेत होता. बरोबर. आणि हे कुठेतरी या इथल्या लॉबीला पटत नव्हतं. बरोबर. आणि मग तुम्ही कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये सापडायला पाहिजे, बरोबर, काहीतरी चूक करायला पाहिजे, असं खूप दिवसापासून ते चौकशी करत होते तुमच्याविषयी. बरोबर. आणि ही क्लिप कुणातरी समोर आणली आणि या संधीचा फायदा घेऊन तुम्हाला मारहाण झाली. हा, कारण कसं की त्यांनी ह्याच्या अगोदर मला पैशानं विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रस्थापितांनी मला पैसे. जेव्हा तुम्ही हे रस्त्यावर उतरता, बोगस कामाच्या विरोधामध्ये बोलता, तेव्हा तुम्हाला त्रास होत असेल ना? असं भरपूर त्रास होतो मला, भरपूर त्रास. म्हणजे टॉर्चर होतो, धमक्या दिल्या जातात, माझ्या घरावर हल्ले केले गेलेत, 2दा-3दा हल्ले झालेत माझ्या घरावर हल्ले झालेत, मला टॉर्चर केलं जातं. स्थानिक लेवलला अकोली ग्रामपंचायत मध्ये जे संभाजी पोले म्हणून सरपंच आहेत, त्यांचा मुलगा बाबा पोले, आणि तोच बाबा पोले राईट हँड आहे रत्नाकररावजी गुट्टे साहेबांचा. सगळा कारभार तोच बघतो, जे बोगस कारभार असते, टक्केवारी तेच बघते. म्हणून ही सगळी यंत्रणा एकाला लागू नये एकमेकांना. मग गंगाखेडमध्ये असेल किंवा ग्रामपंचायत मध्ये अकोलेमध्ये मी काम ज्यावेळी करतोय बोगस कामांविरुद्ध, ते काय एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी नाही, सगळ्या जनतेसाठी आहे. ते काम करत असताना यांना त्रास होतोय, गंगाखेड मधला बी त्रास यांनाच होतोय, गावामध्ये बी त्रास यांनाच होतोय या प्रस्थापितांना. म्हणून यांनी मला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न केला, मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर हल्ले केले. धमकीचे फोन पोले करतात का असं त्यांची? स्वतः बाबा पोले यांनी मला धमकीचे कॉल केलेले आहेत. बाबा पोलेच्या वडिलांनी, संभाजीराव पोले यांनी, ते जे सरपंच आहेत, त्यांनी स्वतः मला जीव मारण्याची धमकी दिलेली. इथून पुढे जर तू ग्रामपंचायत बद्दल बोलला तर तुला जीव मारून मी जेलला जाईल, अशा धमकी दिलेले व्हिडिओ माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर अजून आहेत, ते तुम्ही पडताळणी करू शकता. यांनी मला वेळोवेळी धमक्या दिल्या, जीव घेण्याच्या धमक्या दिल्या, जीव मारण्याच्या धमक्या दिल्या. तरीही ह्या सगळ्या धमक्यांना मी बाजूला ठेवून छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करायचे म्हणून मी पुन्हा नव्यानं पुढे येऊ लागलो. मी विचार करायचं की त्या बाबासाहेबांना, त्या छत्रपती शिवरायांना किती त्रास झाला होता. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करतो मी. सावित्रीबाई फुलेंना चिखलफेक झाली होती, त्यांच्यावर शेण फेकलं होतं. आणि एका काळी बाबासाहेबांना विरोध झाला होता आपल्या समाजाकडून, छत्रपती शिवरायांना विरोध झाला होता की हा कुठला राजा म्हणून, हा बहुजनाचा राजा कुठून झाला म्हणून, दलितांचा राजा आहे का म्हणून. त्यांना देखील भरपूर वेळा विटंबना झालेली आहे. मग मी विचार केला की ह्यांचा मी मावळा आहे तर मला पण त्रास होणारच. तरी ह्या सगळ्या त्रासाला न जोमानता मी पुढे आलो. पुढं आल्याच्या नंतर ह्यांना वाटलं की हा साम दाम दंड भेदानं आपल्याला झेपत नाहीये. मग काय करायचं, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तो जानेवारीमध्ये काढलेला व्हिडिओ आज जुलै 2026 मध्ये विनाकारण व्हायरल केला जातो. धनगर बांधवांना माझी अशी विनंती आहे की माझ्यावर जो अन्याय झालाय हा बौद्ध समाजाने केलेला नाहीये. मला जे मारहाण केली ही बौद्ध समाजाने केलेलीच नाहीये. कारण त्या व्हिडिओमध्ये जे 20-25 कार्यकर्ते दिसत आहेत, जे मला 5-6 जण त्यांच्यापैकी मारतायत, हे एका स्पेसिफिक नेत्याचे म्हणजे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांचे कार्यकर्ते आहेत. आणि गंगाखेडमध्ये सामान्य नागरिकांना माहिती आहे हा कोणाचा कार्यकर्ता, सगळ्याला माहिती असते. हे त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी समाजाला मोहरी करून मला मारहाण केली. बरं, मारहाण करण्याचं कारण काय? त्या व्हिडिओची मला माहिती मागितली.
त्याच्याबद्दल मला 4-5 तरुणांनी अगोदर मला मारहाण केली. शुभम भालेराव म्हणून एक आहेत, तसे 2-4 जणांनी मला मिळून मारहाण केली. मी त्यांना हात जोडून विनंती केली त्या व्हिडिओची शहानिशा करा. त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला आम्ही गेलो. पोलीस स्टेशनला गेलो, तिथे API गीते मॅडम होत्या. गीते मॅडम सोबत तो व्हिडिओ दाखवला. मॅडम म्हणले की बाबा या व्हिडिओमध्ये असा काही शब्द नाही, तो मारहाण शब्द आहे. कन्फ्युजन दूर झालं. तिथे एक माफीचा व्हिडिओ बनवला, असा माफीचा व्हिडिओ की बाबा मी चूक केली म्हणून माफी नाही मागितली. जर तुमचा काही गैरसमज झाला असेल तर मी माफी मागतो, पण तुमचा गैरसमज दूर करा. मी असा कुठलाही शब्द वापरला नाहीये. मी अजूनही बाबासाहेबांच्या, छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करत होतो, करत राहणार. मग गैरसमज दूर झाला, सगळं शांत झालं होतं. तेवढ्यामध्ये त्याच पोलीस स्टेशनमध्ये स्वतः बाबा पुले जिल्हा परिषद सदस्य आल्याच्या नंतर तिथून रोडे म्हणून एक पॅन्थरचे कार्यकर्ते आहेत, त्यांना आतमध्ये घेऊन गेला पोलीस स्टेशनमध्ये. आणि कोणाचे काय कानं भरवले मला माहिती नाही. बाबासाहेबांनी जे मला सांगितलं किंवा समाजाला सांगितलं, मी तेच तुम्हाला सांगालो सगळ्या युवकांना, की तुम्ही आधी शिक्षण घ्या. मला मारलेल्यांपैकी किती जण 10वी पास आहेत, किती जण 12वी पास आहेत, किती जण ग्रॅज्युएट आहेत सांगा बरं मला. किंवा मारलेल्यांपैकी दारू कोण पेलेली नव्हती, सगळे बेवडे दारू पेलेले होते. काय ते माय बहिणीवर शिव्या. बाबासाहेबांची ही शिकवण आहे का? बाबासाहेब म्हणले होते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, जेणेकरून शिक्षण घेतल्यावर तुम्हाला संघटित कसं व्हायचं, संघर्ष कोणासोबत करायचा ह्याचं ज्ञान येईल. त्या युवकांना माझं आव्हान आहे, फक्त महार जातीतल्या, बौद्ध जातीतल्याच म्हणून नाही, सगळ्याच युवकांना, भारतीयांना आव्हान आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही थोडं सुशिक्षित बना, जेणेकरून तुम्हाला संघर्ष कोणासोबत करायचा याचं ज्ञान येईल. कारण ज्यावेळेस बाबा पोलेने यांना उचकून दिलं, त्यावेळेस हेच तरुण माझ्यावर भडकून उठले की चल बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी त्यांची माफी माग, पाय नाक घासून माफी माग. मी बोललो हो, मी माफी मागतो त्यांची, काही हरकत नाही. बाबासाहेब माझ्या वंदनी होते, आहेत आणि राहणारच. पण तुम्ही ज्या गुन्ह्याची मला सजा देताय तो गुन्हाच मी केला नाही. स्वतः बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर बाबासाहेब म्हटले होते की 100 गुन्हेगार सुटले तरी काही हरकत नाही, पण एका निरापराधाला सजा भेटली नाही पाहिजे. मग मी निरापराध असताना, माझा गुन्हा सिद्ध न झालेला असताना तुम्ही मला सजा कशामुळे दिली, हा माझा प्रश्न आहे. आणि संपूर्ण धनगर समाज आणि एकंदरीतच बौद्ध समाज जो मला चांगल्या प्रकारे ओळखतो, तो देखील हाच प्रश्न विचारतोय की महेश बिडकरनं जो गुन्हा केलाच नाही त्याची सजा त्याला कशामुळे दिली. आणि हाच जाब मी आज बी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला विचारतोय, महाराष्ट्रातील जनतेला विचारतोय की तुम्ही जो मी गुन्हा केलाच नाही त्या गुन्ह्याची सजा आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब असतील, हे संभाजी पोले असतील किंवा बाबा पोले असतील, हे तर माझ्या समाजाचे आहेत. बाबा पोले आणि संभाजी पोले माझ्या धनगर समाजाचे आहेत. आणि जे बांधव मला ज्यांनी मारहाण केली ते बौद्ध समाजाचे आहेत. म्हणजे तुम्ही दोघ जण समाजामध्ये ते निर्माण करताय का? मग तुम्ही स्वतः समोर येऊन माफी मागितली पाहिजे, जाहीर, दोन्ही समाजाची, बौद्ध समाजाची आणि धनगर समाजाची, की आमची चूक झाली, की आम्ही ते कुठंतरी काहीतरी त्याला थोतांड करून, एक षडयंत्र करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे आणि माफी मागून हे कुठंतरी प्रकरण थांबवलं पाहिजे, असं माझं सर्वांना आव्हान असणार आहे. तुमच्यावर हा जो काही अन्याय झालाय, ह्या अन्यायाला जर वाचा नाही फुटली, तुम्हाला जर न्याय नाही भेटला, तर तुमचं पुढचं पाऊल काय? माझं पुढचं पाऊल असं असणार आहे, मी तर तुम्हाला म्हणतोय की आता मला अशी मारहाण झाली आहे की मी कालपासून मला रात्रभर झोप आली नाही, मला भूक लागत नाहीये. मला वाटतं की बाबा मी बाबासाहेबांना एवढं डोक्यात घेतो, जय भीम जय शिवराय जय मल्हार म्हणल्याशिवाय माझा व्हिडिओ कुठला संपत नाही किंवा सुरू होत नाही. मग माझ्यावरच असं का झाला माझ्या अन्याय? तर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कुठंतरी माझं एवढं स्पष्ट म्हणणं आहे की पहिला प्रश्न, गंगाखेड पोलीस स्टेशनमधून मला तो सुजित मस्के म्हणून एक आहे आणि जो अतुल साबळे म्हणून, ज्यानं की माझ्या अट्रॉसिटी गुन्हा दाखल केलाय, ह्या दोघांनी मला गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये उचलून नेलं पोलिसांच्या समोर आणि उचलून मारहाण केली. आणि हेच मला मारहाण करतात. आज मला एवढी मारहाण झाली आहे, अखंड महाराष्ट्रानं बघितलं, मला चालता येत नाही आता. एवढी मारहाण होऊन माझ्यावरच अट्रॉसिटी गुन्हा. अट्रॉसिटी अधिकार कशासाठी दिला होता बाबासाहेबांनी? जो कोणी आपल्या जातीवाचक किंवा मनुवादी आपल्याला त्रास देतात त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी, का माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर, जो छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचा कार्यकर्ता आहे, माझ्यावर प्रतिबंध करण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी दिला होता का अधिकार? मग त्यांनी तो गुन्हा दाखल तर केला माझ्यावर. गुन्हा सिद्ध व्हावा का न व्हावा महाराष्ट्र बघतोय, तो सिद्ध आहे का नाही. पण मी जे त्यांच्या गुन्हा दाखल केलाय, यांनी मला मारहाण केली, ते महाराष्ट्रासमोर आहे. महाराष्ट्रानं ऑलरेडी बघितलंय, सगळ्यांसमोर आहे की खरंच याच्यावर महेश बिडकरला मारहाण झाली आहे. मग मारहाण झाल्यामुळे यांनी जाहीर माफी मागावी. मग ते बाबा पोले असतील, संभाजी पोले असतील, रत्नाकररावजी गुट्टे साहेब असतील आणि जे समाजकंटक ज्यांनी मला मारहाण केली, दोन समाजामध्ये देड निर्माण करण्यासाठी, त्यांनी जाहीर माफी मागावी आणि पोलीस स्टेशनवर सक्त कारवाई झाली पाहिजे. जर ही कारवाई नाही झाली तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये मी त्याच बाबासाहेबाच्या चौकामध्ये, त्याच बाबासाहेबाच्या समोर बसून आमरण उपोषण करणार आणि उपोषणाच्या अंती जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर मी त्याच चौकामध्ये आत्मदहन करणार. का? तर मी जो गुन्हा केलाच नाही त्या गुन्ह्याची तुम्ही मला सजा का दिली, हाच मला प्रश्न न्यायव्यवस्थेला आहे, भारतीय न्यायव्यवस्थेला आहे, भारत सरकारला आहे, महाराष्ट्र शासनाला, देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे आणि सगळ्याच जाती धर्मांना आहे की बाबा जो गुन्हा मी केला नाही त्याची मला सजा कशामुळे.